नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाची आज सांगता होत आहे. आज संध्याकाळी आता सध्या विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असून तिकडं विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम प्रस्ताव मांडला आणि आपल्या अंतिम प्रस्तावाच्या भाषणात त्यांनी अगदी मनसोक्त फटकेबाजी केलेली आहे. इकडं देवेंद्र फडणवीस यांनी पण आपल्या भाषणात विविध विषयावर प्रकाश टाकला आहे आणि त्यांनी मुख्य प्रकाश टाकला आहे तो माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत त्यांनी सभागृहाला आज माहिती दिली. आपण CBIकडे तपास द्यावा अशी मागणी केलेली आहे. मात्र CBIनं जोपर्यंत पुणे पोलीस आयुक्त या प्रकरणीचा अंतिम अहवाल देत नाही तोपर्यंत आम्ही तपास आमच्या हाती घेणार नाहीत असं CBIनं म्हटल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. त्यामुळं आता खरं कोण खोटं कोण हे CBI, मुख्यमंत्री आणि राज्याचं पोलीस दल यांनाच माहीत असेल. धाराशिव कळंबचे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे गेली 3 आठवडे सतत वेगवेगळ्या प्रश्नावर सभागृहात बोलत होते. त्यांनी अतिवृष्टीमुळं जमिनीचं जे नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या, विहिरी बुजल्या, त्याच्या अनुदानाचावर पण प्रश्न विचारला. त्याचबरोबर कर्जमाफी कधी करणार, कशी करणार याबाबतही विचारला. पीक विम्याबाबतचेही प्रश्न विचारले. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीत योग्य असा बदल केव्हा आणि कधी करणार सरकार हाही प्रश्न त्यांनी लावून धरला. आणि यावर्षी पाऊस उशिरा आला आणि त्यात पेरलेल्या पिकावर गोगलगाय, पैसा आदी कीटकांचा प्रादुर्भाव जाणवू लागला. त्याबद्दलही प्रश्न त्यांनी विचारले. आणि काल त्यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला तो होता गृह खात्यासंदर्भात आणि तोही होता उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेबाबतचा. केंद्र सरकारनं 2024मध्ये देशात चीननं निर्मिती केलेले CCTV कॅमेरे वापरू नका असे निर्देश दिले आहेत. तशा आशयाचा GR पण काढला आहे. असं असताना मग तुळजाभवानी मंदिरात जे 60 ते 64 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ते चीनी कंपनी निर्मिती केलेले कॅमेरेच आहेत. आणि हे मग कसं असा अगदी सरकारला लागेल असाच प्रश्न त्यांनी विचारले. ज्या मुस्लिम राजवटीत मुस्लिमांनी ज्यावेळेस तुळजाभवानी देवीचं मंदिर पाडण्यासाठी देवीची विटंबना करण्यासाठीचा प्रयत्न चालवला त्यावेळेस तुळजाभवानीचे पुजारी तुळजापूरकर यांनी देवीचं रक्षण केलं. तुम्ही हिंदू म्हणून सत्तेवर आला आहात आणि तुम्ही देवीच्या संरक्षणासाठी देवीच्या तिथं काय हालचाली होतात मंदिरात हे चित्रीकरण करण्यासाठी जे कॅमेरे लावले आहेत ते चीनी कंपनीचे कॅमेरे कसे लावलेत असा सवालही कैलास घाडगे पाटील यांनी केला.
तर यावर राज्य सरकारचं उत्तर काय असणार, काही नाही, हे काही अजून अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र केंद्रानं ज्या गोष्टीला बंदी घातली आहे, ज्याबाबत परिपत्रक पण काढलं आहे आणि त्याला बाजूला सारत चिनी कंपनीनेचेच मग कॅमेरे तुळजाभवानी मंदिरात का आणि कुणी बसवले, हे गृहखात्याचं काम आहे आणि गृहखात्याची चूक आहे, असंही कैलास घाडगे पाटील यांनी सरकारच्या निर्देशात आणून दिलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. पुण्यनगरीच्या रस्तोरस्त गल्ली बोळा ज्ञानोबा तुकाराम या नावाचाच गजर आज ऐकू येत असल्याचं चित्र होतं. आज दोन्ही नानापेठेच्या इथे नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरात तुकाराम महाराज पालखींचं तिथं मुक्काम आहे. तिथं पालखी आज समस्त पुणेकरांना आणि पुण्याच्या आसपास असलेल्या भाविकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही भवानी पेठेतल्या वासुड्या विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. दोन्ही मंदिरात आज ज्या पुणेकरांना काल पालखी येताना दर्शन घेण्यास जमलं नव्हतं, त्यांनी आज मंदिरात येऊन ते दर्शन दोन्ही पालख्यांचं घेत आहेत. दोन्ही मंदिरात पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व स्वयंसेवक आणि पोलिसांचा चोख असा बंदोबस्त आहे. पुण्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी मुस्लिम समाजानं वारकऱ्यांची आज आपल्या परीनं जी शक्य होईल ती सेवा केली आणि एकात्मतेचा संदेश पण देण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील विविध सामाजिक संस्था मंडळं यांनीही वारकऱ्यांसाठी आज आरोग्यसेवा असेल, अन्नदान असेल, अल्पोपहार असेल किंवा त्यांच्या राहण्याची सेवा असेल किंवा त्यांना छत्री रेनकोट देणं असेल, अशा विविध उपक्रम राबवल्याचं दिसून येत होतं. जसं ही आज भाविकांची जशी इथं गर्दी आहे, त्या भाविकांच्या अलोट गर्दीत मग चोरटे तर कसे त्यात सामील होणार नाही, चोरटेही इथं सामील झाल्याचं दिसून येत आहे. काही वारकऱ्यांचे मोबाईल, रोख रक्कम, कपडे लत्ते चोरी गेल्याच्या घटनाही आज पुण्यात घडल्याचं दिसून येत आहे. आता आज विधिमंडळातलं आपलं भाषण संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याकडं रवाना होतील आणि रात्री उशिरा मग ते पुण्यात येऊन दोन्ही संत श्रेष्ठांचं दर्शन, पालख्यांचं दर्शन निवडुंगा विठोबा मंदिर आणि पासोडा विठोबा मंदिरात जाऊन घेतील आणि उद्या सकाळी त्या दोन्ही पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. जय हरी विठ्ठल. धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भूम या परिसरात ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी 60च्या दशकात ज्ञानप्रसारक मंडळ स्थापन करणाऱ्या
कैलासवासी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परवा काल कळंब येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याला प्राचार्य तंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन संस्थेतर्फे अर्पण करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक मोहेकर, प्राचार्य हेमंत भगवान, उपप्राचार्य जाधव, कार्यालयीन अधीक्षक हनुमंत जाधव आणि महाविद्यालय आणि ज्ञानप्रसारक मंडळाचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.